जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे प्रवाशांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या संपूर्ण घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट आहे। अनेक प्रवासी आता जे जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले होते त्यांना आता त्या ठिकाणी सरकारकडून आणलं जाते। पुण्यातील असाच एक ग्रुप आहे 22 जणांचा जो या जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेला होता। आपापल्या कुटुंबासोबत हे 22 जण आहेत ते गेलेले होते आणि पहलगाम इथं जो दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणावरूनच काही तासाआधी हे सगळे आहेत ते पुढच्या दिशेने गेले आणि त्यामुळे सुदैवाने जो तिथं प्रकार घडला तो यांच्यासोबत घडला नाही। हे त्यातून वाचून सुरक्षितपणे आता पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। नेमका काश्मीरमध्ये त्यांचा अनुभव काय होता, कारण की अनेक जण जे अनुभव सांगतायत ते अंगावर काटा आणणारे आणि चीड आणणारे सुद्धा आहेत। आपल्यासोबत हे सगळे प्रवासी आहेत जे पुण्यातले आहेत। सुरुवातीला सांगा तुम्ही किती जण गेलेला होता आणि नेमका काश्मीर मधला तुमचा अनुभव कसा होता? आम्ही 22 जण गेलो होतो। एक आम्ही 5वी ते 10वीचे शालेय मित्र परिवार होतोय। 22 जण होतो। काश्मीरमधला अनुभव तसा पहिल्या 3 दिवसामधला खूप छान होता। जण लँडस्लाईड झाल्यानंतर थोडं परिवर्तन झालं। आर्थिक दृष्ट्याने सगळे बघायला लागले, म्हणजे हॉटेलचे रेट वाढले, जेवणाचे रेट वाढले, प्रवासाचे रेट वाढले आणि त्यानंतर मग लँडस्लायडिंग झाल्यानंतर जो हा टेररिस्ट अटॅक झाला त्यानंतर जी मदत मिळायला पाहिजे होती, की जी मदत व्हायला पाहिजे होती काश्मीर प्रशासनाकडनं किंवा इतर, ती झाली नाही। कारण तो त्याच्या व्यापामध्ये होता आणि जसं पुण्यात महाराष्ट्रात आपल्याला मदत होते लगेच तात्काळ कुष्ठग्रस्त झाले, तसं काही आढळून आलं नाही तिथं, की तिथं स्वतःपुरतं मर्यादित राहिले आणि आपल्याला काही मदत झाली नाही। ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्या पहलगामच्या त्या भागामध्ये तिथं सुद्धा तुम्ही काही तास आधी थांबलेला होता। नंतर ही घटना घडली, काय वाटलं मनामध्ये, नेमकं काय आलं? मनामध्ये म्हणजे आम्ही सगळं फॅमिली असल्यामुळे घाबरले होते आणि तिथून जाताना आम्हाला जो त्रास झाला इन द सेन्स पोलिसांनी पण आम्हाला अडवलं, जाऊ दिलं नाही। त्यांना सांगितलं आम्ही फॅमिली आहे तरी काय त्यांनी सोडलं नाही। मग तिथं लोकल जे दुकानदाराचा एक्सपिरियन्स आम्हाला चांगला होता, त्यांनी काय जास्त पैसे घेतले नाही। आमचा जो ड्रायव्हर होता तो पण मामून होता, त्याचा पण आम्हाला एक्सपिरियन्स चांगला आला। पण त्यांनी नंतर शेवटी आम्हाला नडून पैसे घेतले आणि आम्हाला दीड नाही 1 तासभर तरी पैसे त्यांनी आम्हाला थांबवलं। कशासाठी थांबलं आणि नेमकं काय म्हणत होतं? पैशासाठी थांबवलं त्यांनी आम्हाला। आम्ही त्यांना पैसे देणार होतो, म्हटलं बा आमच्याकडे आता पैसे थोडे कॅश होती आमच्याकडे, पण ती कॅश द्यायची कोणाकडे, तर त्या मुलाला द्यायची का ऑफिस द्यायची, हा आमचं बोलणं चाललं होतं। पण त्यात त्यांनी आम्हाला ते थांबवलं। त्यांच्या त्या मॅडमने पण आम्हाला काय रिस्पॉन्स चांगला दिला नाही, त्यांनी पैसे आम्हाला त्रास दिला, वाढून पैसे मागितले। पैसे दिल्यावर त्यांनी आम्हाला पुढे घेऊन गेले। किती रुपये वाढून मागत होते? 15,000 रुपये वाढून मागितले। शेवटी ट्रॅव्हल एजन्सी कडून बोलणं करून मग आम्ही ते बाबा काहीतरी कमी करा, मग 10,000 रुपये आम्हाला द्यावं लागले। 4,000 रुपये त्यांनी कमी केले। अजून पण तिथल्या लोकल लोकांचा पण तो हिंदू मुस्लिम तो स्टँड आहे, त्यांचा स्टँड काय की आमचा आझाद काश्मीर आहे, हे आमचे म्हणजे मला स्वतःला आलेला अनुभव आहे। आम्ही जिथे मॅगी खायला थांबलो होतो तिथे एक माणूस होता, त्यांनी विचारलं आमच्या छोट्या मुलाला की तुला क्रिकेट मधलं कोण प्लेअर आवडतं, म्हणजे पाकिस्तानी प्लेअर आवडतात का? परंतु तो माझ्याशी बोलला की नाही हे काश्मीर आमचं आहे, आम्हाला इथं कोणी आलेलं चालणार नाही, आमच्या नोकऱ्या गेला। तो म्हणला मी एज्युकेटेड आहे, मी तो ग्रॅज्युएट होता मुलगा, तरी तो म्हणला आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत। तर ते जास्त करून मोदी आणि भाजपा शिवाय घालत होते की या लोकांनी काय डेव्हलपमेंट आमची केली नाही। यांनी हा जो मुद्दा क्रिकेटचा काढला तोच म्हणजे याच्यासोबत घडलेला आहे। तुला नेमकं काय विचारलं आणि मग तू काय सांगितलं, काय नेमकं तुझ्यासोबत घडलेलं होतं तेव्हा? त्यांनी मला विचारलं तुला कोण पाकिस्तानी आवडतात का? मी बोललो नाही आवडत, मला फक्त आपले इंडियनच आवडतात, जसं गिल आणि फक्त तो इंग्लंडचा मी सांगितलं जॉस बटलर। सो तो काय केलं त्यांनी, मी त्याला सांगितलं असं, त्यांनी विचारलं मला आणि मग आम्ही थांबवलो जरा वेळ आणि मग थांबलं आणि मग तो बाहेर गेला असं रागात, असं दरवाजा जोरात धडकून। मी घाबरलो आणि परत बसलो शांत। नाही, त्यांनी काय सांगितलं तुला कोण आवडतं म्हणून? तू काय असं पाकिस्तान मधले प्लेयर चांगले खेळतात हे जेवण, तर मी बोललो नाही असं काही नाहीये, दोन्ही भारी खेळतात। पण तेच बोलले नाही पाकिस्तानच भारी आहे। आणि मग तर नाव सांगितलं? हा, बाबर आझम बोलला आणि तो बोललो जा, म्हणजे जाच बोलला, म्हणजे मी बोललो मला हाच आवडतो म्हणून असं सांगितलं। मग तो असं बाहेर गेला आणि दरवाजा जरा तापटला असा। म्हणजे हा एक वेगळा प्रसंग आहे। तुम्हाला काय वाटतं आता ही सगळी घटना घडल्यानंतर या संपूर्ण घटनेला हिंदू मुस्लिम असा एक रंग दिला जातोय, अनेक जण आता आक्रमक झालेले आहेत। तुमचा नेमका अनुभव काय होता? कारण की काश्मीर हे एक पर्यटन स्थळ आहे, तुमच्यासारखे प्रवासी तिथं गेल्यानंतर तिथला जो पर्यटनाचा आर्थिक उलाढाल आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते। पण आता यांनी जसा अनुभव सांगितला की तिथले काश्मीरी लोक जे होते तिथले ते सहकार्य करत नव्हते, तर तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरंच
सहकार्य करत होते का नाही करत होते? तर काश्मीरला आम्ही आज संपूर्ण 22 जणांचा ग्रुप गेला असताना त्यामध्ये पहिले 3 दिवस आम्ही आमचे जसे अध्यक्ष विजू पारगे यांनी सांगितल्याप्रमाणे की पहिले 3 दिवस आम्हाला चांगलं सहकार्य झालं, सगळ्याच बाबतीत झालं. त्यानंतर तिथं एक लँडस्लाईड झाली. लँडस्लाईड झाल्यानंतर मग आम्हाला थोडंसं जाण्याचा रस्ता बंद झाला, कारण आमचं जे फ्लाईट होतं ते दिल्लीवरून होतं. आम्हाला जम्मूला जाणं गरजेचं होतं. मग जम्मूला जाण्याच्या अगोदर मग समजा आम्हाला जाण्याचा मार्ग नव्हता. मार्ग नसताना मग आम्हाला दुसऱ्या मार्गे राजूर काहीतरी गावाचं नाव आहे, आता नाव लक्षात नाही, मुघल रोडने जायची व्यवस्था केली गेली होती. परंतु पहिल्या दिवशी तिथल्या जो परिस्थिती होती, बर्फ वगैरे पडला होता, त्या कारणानिमित्त म्हणून आपल्याला मिलिटरीनी आम्हाला अडवलं आणि त्यांनी आम्हाला परत पाठवलं. आम्ही पेहलगामला राहायला आलो. पेहलगामला राहायला आल्यानंतर मग आम्ही सकाळी, तर मग आम्हाला तिथे एकाने सांगितलं की तुम्ही सकाळी सकाळी जर लवकर गेले तर तुम्ही जम्मूला पोहोचू शकता. मग त्याकरता आम्ही सकाळी लवकर उठून आम्ही जम्मूला जायचं प्रस्थान केल्यानंतर आम्ही निम्म्या रस्त्यामध्ये घाटामध्ये आल्यानंतर, मुघल घाटामध्ये आल्यानंतर मग काही मेसेज आले की बाबा तुम्ही मागे घडल्या पेहलगाममधून निघाले आणि त्या ठिकाणी अशी एक आकस्मिक अशी घटना घडली. त्या ठिकाणी दहशतवादी काहीतरी हल्ला झाला. तर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांना हिंदूंना टार्गेट केलं असं त्या बातमीमध्ये येत होतं. परंतु असं बातमीमध्ये आल्यानंतर मग असं होणं चुकीचं आहे, कारण त्या लोकांनी किंवा त्यांच्या काही मुलाखती बघितल्या तर ते म्हणतात की हा पूर्णपणे काश्मीर हे आपल्या पर्यटनावर चालतं. मग त्यांनी जर दहशत असा हल्ला होत असेल तर हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, कारण पर्यटक जर आले नाही तर त्यांचा रोजीरोटी काय कोणत्या गोष्टी सगळे बंद पडले जातील. त्यामुळे त्या गोष्टी बंद न पडाव्यात म्हणून ह्या गोष्टी अशा न होणं किंवा हल्ला आहे, ह्या हल्ल्याचा पूर्ण आम्ही संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि असे हल्ले पुन्हा परत होऊ नयेत यासाठी सरकारने बंदोबस्त करावा अशी विनंती करतो. तुम्ही सगळा घटनाक्रम पाहिला असेल, म्हणजे अगदी कुटुंब एकत्र होते, पण महिलांना त्यांनी काही केलं नाही, पण पुरुषांना महिलांसमोरच कुटुंबासमोरच गोळ्या मारल्या, हा सगळा प्रसंग घडला. हे सगळं तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा नेमकं काय वाटलं, मनामध्ये काय आलं? कारण की काही तास आधी तुम्ही तिथून पुढे निघून गेला. खूप भयानक परिस्थिती होती. प्रत्येक वेळेस आम्हाला तिथं खूप विचित्र अनुभव आले. आम्हाला कुठल्याही प्रकारची सरकारने कसलीही मदत केलेली नाही. आमचे जे माझे मिस्टर, दीर वगैरे सगळेजण होते, ते एवढे धडपड चालू होती त्यांची, पण त्याच्यामधनं सुद्धा कुठलाही पर्याय आम्हाला शोधता आला येत नव्हता. म्हणजे त्यांनी ते होते म्हणून स्वबळावर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यावर हे केले, पण सरकारकडून आम्हाला कुठलीही मदत नाही झाली. आज आमच्या ग्रुपमध्ये मुलं होती, यंग मुलं होती, मुली होत्या. अक्षरशः म्हणजे ती जिथं गाडी थांबल तिथं आम्ही मुलींना आणि यांना म्हणायचं की तुम्ही खाली बसा, खाली वाकून बसा. इतकी भयानक परिस्थिती. म्हणजे सरकार कुठंही आम्हाला तिथं हे पडलेलं नाहीये. म्हणजे त्यांच्याकडून जी मदत हवी होती त्या प्रकारची कुठलीही मदत मिळाली नाही. इव्हन आम्ही तिथं मिलिटरी कॅम्पच्या इथं जरी गेलो तरी ते म्हणायचे की तुम्ही रिटर्न फिरा. सगळ्या ह्याचे पैसे घेत होते, 4 पटींनी 3 पटी. पण आम्ही म्हणत होतो तेही करा, पण तुम्ही कुठल्याच प्रकारची सुरक्षता अजिबात नाहीये. ज्यावेळेस तिथं हल्ला झाला असं तुम्हाला कळालं तेव्हा नेमकं काय वाटलं? आणखी तुम्ही सुद्धा त्याच ठिकाणावरून पुढे निघून आलेला होता. काय वाटलं, हा अनुभव अक्षरशः भयानक आहे. म्हणजे आम्ही काय सिच्युएशन मधनं तिथनं आलो हे आम्हाला, जिथं आमचे जंट्स उतरत होते तिथं आम्ही फ्रंटला लेडीज जाऊन थांबत होतो की पडदिशी आपल्याला जर काय वाटलं तर आपण पडदिशी पुढे जायचं. या हेतून आम्ही सगळ्यांनी मनाची तयारी केली होती. पण आमच्या जंट्सच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभं होतो की नाही, आता जर ह्या गोष्टीला जर कुठं सरकार सिक्युरिटी करू शकलं नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करणं खूप अवघड होतं ह्या गोष्टींवर. तुम्ही पहिल्यांदाच गेला होता काश्मीरला. काश्मीर बद्दल काय काय ऐकलेलं होतं तुम्ही? कारण की कलम 370 लावल्यानंतर तिथं जे पर्यटक येतील, तुमच्यासारखे पर्यटक जातील, तिथं त्यांना सुरक्षितता मिळेल असं वाटत होतं. पण जी घटना घडली त्यावरनं काय वाटतं तुम्हाला? नाही, त्या घटनेवरनं आम्हाला खूप विचित्र अनुभव आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं सरकार आपल्या पाठीमागं नाहीये हे आम्हाला निश्चित झालेलं आहे. कारण जी महिलांना आणि पर्यटकांना जी गरज आहे, तुम्ही हल्ला झालाय हे कळतंय, आम्हाला पुढे थांबवतात आहे, तर तुम्ही आम्हाला खाण्यापिण्याची सोय म्हणा, पाण्याची सोय हे तर तुम्ही हे करा किंवा बाबा तुमची गाडी इथं थांबवा, आम्ही आहे तुमच्या बरोबर. मिलिटरी सुद्धा आम्हाला मागं जा म्हणत होती. कुठेच पर्याय नव्हता आम्हाला. म्हणजे सहकार्य तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून आणि तिथल्या काही नागरिकांकडून करण्यात येत नव्हता असा अनुभव आहे. तुम्ही काय सांगाल, जी सगळी घटना घडलेली आहे, म्हणजे तुम्ही सगळे एकत्रच होता, सगळ्यांचा अनुभव सुद्धा एकच होता, पण जी घटना घडली, जो हल्ला झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्या पुण्यातलेच 2 जण सुद्धा यामध्ये गेलेले आहेत, त्याबद्दल
सर खरं तर तुम्हाला सांगतो, आम्ही निघल्यापासनं आम्ही पुढे आणि संकट आमच्या मागणी येत होती. कारण दरड कोसळण्याचा प्रकार आम्ही पुढे गेल्यानंतरच झाला. बरं, दरड कोसळल्यानंतर आम्ही ज्या वेळी तिथे अडकलो, म्हणजे अगदी आमची 1-2 दिवस आमच्या ट्रिपचं गुलमर्ग वगैरे किंवा मुघल गार्डन वगैरे स्थानिक हे श्रीनगर वगैरे फिरून झालतं. पण त्याच्यानंतर दरड कोसळल्यानंतर आम्हाला परत निघण्याची ओढ लागली होती. पण परत निघताना ज्या अडचणी होत्या किंवा रस्ते लहान किंवा सोडत नव्हते किंवा रस्त्यामध्ये आम्ही जवळजवळ म्हणजे 1 दिवस अगोदर आम्ही हे सगळं बंद करून निघण्याच्या तयारीत होतो, पण आम्हाला निघता येत नव्हतं. आणि सकाळी ज्यावेळेस आम्ही परत आम्हाला पेहलगामलाच म्हणजे आम्ही कॅन्सल केलेलं पेहलगामलाच आम्हाला राहायला जावं लागलं. म्हणजे आणि आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो तिथनं अगदी थोड्या अंतरावरती हा प्रकार घडलेला आहे. आणि आम्ही ज्यावेळेस सकाळी तिथनं निघालो आणि ज्यावेळेस आम्ही परतीच्या वाटेवरती आम्हाला ज्यावेळेस हे सगळं कळायला लागलं, त्यावेळेस मात्र आम्ही सगळे घाबरलो होतो. आम्ही अगदी जम्मूमध्ये आलो तरी आम्हाला भीती वाटत होती. फक्त एवढंच की सगळं आर्थिकदृष्ट्या बरेचसे जण आर्थिकदृष्ट्या कशी लूट करता येईल ह्याच्यावरतीच होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये गैरफायदा. आम्हाला दुकानदार वगैरे जरा चांगले मिळाले की जेणेकरून त्यांनी कुठल्या गोष्टीचं, आम्ही जाईल तिथे कसं पाण्याच्या बाटल्या, खायची बिस्किटं, मुलांना काय लागेल ते. आणि आम्ही 22 जण असल्यामुळे आमच्या 2 गाड्या होत्या, त्याच्यात आम्हाला 1 गाडी पुढे 1 गाडी मागे असं करत करत एकमेकांच्या आधाराने आम्ही जम्मूमध्ये आलो. पण जम्मूमधला रात्रीचा पण आमचा अनुभव फार डेंजर होता की तिथे आल्यानंतर सुद्धा आम्ही जेवण केलं आणि लगेच समजलं की जम्मू पण बंद केलंय. मग आता तिथनं एअरपोर्टला जाणार कसं म्हणून मी स्वतः पोलिसांना विचारायला गेलो की तुम्ही आता आम्हाला कसं सोडणार, आमच्याकडे असे तिकीट आहेत सकाळचे. तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या हिंदीमध्ये बोलला की एका गाडीसाठी आम्ही जम्मू ओपन करायचं का. म्हणजे आम्हाला त्याच्यानंतर आणखी भीती वाटली आणि आम्ही सकाळी लवकरात लवकर ते ठिकाण सोडून आम्ही एअरपोर्टला आल्यानंतर मात्र आम्ही व्यवस्थित झालो. आता या सगळ्या घटनेनंतर हिंदू मुस्लिम असा एक वाद निर्माण केला जातोय. काही संघटनांनी असं म्हटलंय की काश्मीरी जे मुस्लिम आहेत त्यांनी काश्मीरमध्ये जावं, अन्यथा त्यांच्या पद्धतीने ते त्यांना धडा शिकवतील. तर पुन्हा एकदा हा धर्मवाद आहे तो होताना पाहायला मिळते. नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? खरं तर तुम्हाला सांगतो, हे हिंदू मुस्लिम हा वाद ज्यांच्याकडनं सुरू होतोय तसं व्हायला नकोय. समाजाच्या दृष्टिकोनातनं किंवा इतरांच्या दृष्टिकोनातनं ते चांगलं नाही, अगदी देशाच्या हिताचं पण नाहीये. पण जर समोरनं तुमच्यावरती जर अटॅक होत असेल तर तुम्ही गप्प बसून पण चालणार नाहीये. म्हणजे काम मग सरकारचं आहे का नागरिकांचं काम? नाही ना, नागरिकांनी कसं काय, सरकारनेच त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलं पाहिजे किंवा ते निर्णय घेतले पाहिजे. नागरिक कसे घेतील? नागरिक तसा प्रतिकार करू शकत नाही, कारण ते येणारे जे संकट आहे किंवा येणारे जे अटॅक आहे समोरनं, तो आपल्या नागरिकांकडनं कधीच अटॅक झालेला नाही बघा. समोरून झाल्यानंतर फक्त त्याचं प्रत्युत्तर जर आपण प्रखर दिलं ना, की ज्यांना असं म्हणजे त्यांना भीती वाटली पाहिजे, भीतीदायक झालं पाहिजे, असं जर उत्तर दिलं तर नक्कीच कुठेतरी ते थांबेल. काश्मीरी मुस्लिमांना पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जावा असा एक इशारा आहे तो दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नक्कीच काश्मीरी मुस्लिमांनी काश्मीरलाच जावं. आणि जो आता जे काश्मीरी पंडितांना त्यांनी त्रास देऊन बाहेर काढलं, तसं आपल्या सुद्धा सरकारने त्यांना तसा त्रास देऊन बाहेर काढायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हा सेम प्रश्न तुम्हालाही आहे. देशातला जातीवाद, धर्मवाद हा वाढू नये यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे वाद हे आपल्यासारख्यांना परवडणारे आहेत का? कारण की आता जो हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक गेलेले आहेत. कुठलेही सरकारी अधिकारी किंवा बडे राजकीय नेते गेलेले नाहीत. याच्यामध्ये बळी गेलेला आहे तो आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा. खरं सरकार असे वाद व्हायलाच नाही पाहिजे. आता पूर्वीपासून बघतो आपल्या गावामध्ये एखादं मुस्लिम कुटुंब होतं, आपल्या सणासुदीमध्ये सगळ्यामध्ये सहभाग घेत होतो आपण त्यांच्या उत्सवामध्ये किंवा त्यांच्या घरी आपण ईदसाठी जायचो आणि आवर्जून खीर वगैरे यायची किंवा आपल्या उत्सवासाठी ते गणपती वगैरे. पण आता परिस्थिती बदललेली आहे. मुस्लिम लोक कट्टरताकडे चाललेले आहेत. जे बांगलादेशी जे आगमन झाले ते काय शिकवलं जाते मला माहित नाही, पण त्याच्याकडे शिकलं. पण हे वादविवाद करताना देशाचा पण समतोल साधला पाहिजे, कारण जर हे वादविवाद झाले तर आर्थिकदृष्ट्या मागासलेला देश होईल. पाकिस्तानची जी परिस्थिती आहे ती भविष्यात आपल्याकडे पण येऊ शकते, कारण यांची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आणि कट्टरता वाढत चालली. आपले मित्र जे आमच्या काळामध्ये मित्र होते ते मुस्लिम असले तरी जीवाला जीव. आमच्या ग्रुपमध्ये नईम आहे, सय्यद आहे,
अशफाक होता, खूप जीवाला जीव देणारे. पण हे जे बाहेरचे आलेले आहेत त्यांच्यामुळं देशामध्ये वाहतात होते. आणि सरकारने याच्यावरती ठोस निर्णय आणि प्रथम सगळ्यांचे आधार कार्ड चेक केले पाहिजे ती. कारण जर साऱ्या रोडला गेलं तर फळं विकणारे सगळे बांगलादेशी आहेत, त्यांना आधार कार्ड मिळतं कसं काय? आणि जे आधार कार्ड किंवा जे नॅशनॅलिटी जे ओळख देतात त्यांच्यावरती कारवाई व्हायली पाहिजे. पहिली कारवाई झाली पाहिजे की आता चीनमध्ये मागच्या वेळेस आम्ही गेलो तर आमचे मित्र परिवार आम्ही गेलो तर माझा चेहरा, माझे बापू निंबाळकर म्हणून माझे मित्र, त्यांचा चेहरा स्कॅन होत होता बाहेर पडतपर्यंत. तुम्ही कुठं हे होत होतं. अशी काहीतरी यंत्रणा सरकारने राबली पाहिजे जेणेकरून बाहेरचे येऊन आपल्या देशामध्ये फूट पाडू नये. खूप खूप धन्यवाद. तर हे सगळे आहेत, सगळ्यांनी त्यांचे वेगवेगळे अनुभव, जम्मू काश्मीर मधल्या त्यांचा जो अनुभव होता तो सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. असे प्रसंग पुन्हा घडू नये, हा जो धर्मवाद सुरू आहे तो पुन्हा होऊ नये, यासाठी खरं तर केंद्र सरकारने आता जो हल्ला झालेला आहे त्याला चोख प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने जे निष्पाप बळी या संपूर्ण हल्ल्यामध्ये गेलेले आहेत, असे हल्ले पुन्हा होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क सुद्धा राहिलं पाहिजे. पण जम्मू काश्मीरच्या त्यांच्या ट्रिपमध्ये, त्यांच्या यात्रेमध्ये यांना जो काही अनुभव आलेला आहे तो सुद्धा, अगदी या लहान मुलाला सुद्धा जो अनुभव आलेला आहे तो सुद्धा खरं तर चिंताजनक आहे. आणि अशा पद्धतीचे भेदभाव किंवा हा जो धर्मवाद आहे तो होता कामा नये. आणि हा सगळा आपला भारत देश आहे तो गुण्या गोविंदानं नांदला पाहिजे, इतकंच महत्वाचं या ठिकाणी सांगणं आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.